नमस्कार मंडळी मित्रांनो, तुम्हाला बृहन्मुंबई महानगरपालिका यांच्यामार्फत एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला सर्व सेवेसाठी या ठिकाणी तुम्हाला जाहिरात असणार आहे. त्यासाठी कामगार या पदाची या ठिकाणी एक नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्यासाठी किमान 10वी पास असलेले विद्यार्थी या ठिकाणी तुम्ही अर्ज करायचा आहे. यासाठी पे स्केल असणार आहेत 18,000 पासून ते 56,900 पर्यंतचा वेतन सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये आपण तो फॉर्म तुम्ही कशा पद्धतीने भरू शकतात हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असेच नवीन पण चॅनलला सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज चढा सुरू करू. ओके, ते मित्रांनो या TCS मार्फत तुमच्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे. त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा रजिस्टर बटन ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके मित्रांनो, तुम्हाला पहिल्यांदा तुमचं उमेदवाराचं पहिलं नाव टाकायचं आहे, मिडल नेम टाका आणि उमेदवाराचं लास्ट नेम सुद्धा तुम्हाला टाकायचं आहे. त्याचबरोबर तुमच्या या ठिकाणी नावामध्ये बदल झाला असतात हे सिलेक्ट करा. त्याचा बदलचं जे नाव टाका आणि जन्मतारीख टाकायचे नसेल तर तुम्ही नो करू शकता आणि जन्मतारीख टाकू शकता. त्याचबरोबर तुम्ही जेंडर मेल फिमेल काय असेल ते सिलेक्ट करायचं आहे. वडिलांचे नाव टाका, आईचे नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर मोबाईल नंबर टाका, कन्फर्म तोच मोबाईल नंबर टाका. एक अल्टरनेट मोबाईल नंबर देऊ शकता. ईमेल आय डी द्या, कन्फर्म मेल आय डी द्यायचा आहे. आणि SSCचा परीक्षेचा नंबर या ठिकाणी तुम्हाला टाकायचा. SSC पासिंग वर्ष टाका. 3 एक्झाम सेंटर टाकायचे. त्यापैकी मित्रांनो तुम्हाला पहिलं एक्झाम सेंटर टाका, दुसरं टाका आणि तिसरं एक्झाम सेंटर टाकायचं आहे. त्यानंतर टिक मार्क करा. नोट या ठिकाणी टिक मार्क करायचे. जनरेट OTP हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, त्यानंतर मित्रांनो जनरेट OTP हे ऑप्शन तुम्हाला क्लिक केल्यानंतर पुन्हा कॅप्चा तो कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट बटन हे ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. ओके, जो मोबाईल नंबर दिलता त्यावरद्वारे एक OTP येणार आहे. तो OTP टाकून या ठिकाणी व्हॅलिड OTP ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ठिकाणी मोबाईलला किंवा जीमेलला तुम्हाला ठिकाणी एक OTP येणार आहे. तो OTP टाकायचा आहे. ओके, आपला OTP व्हेरीफाईड सक्सेसफुल झालेला आहे. त्यानंतर ओके बटन ह्या ऑप्शन तुम्हाला क्लिक करा. खाली टिक मार्क करून खाली जो कॅप्चा आहे तो कॅप्चा टाकायचा आहे आणि प्रिव्ह्यू करायचा आहे. मित्रांनो, तुम्ही जी माहिती भरलेली आहे ती सगळी या ठिकाणी आलेली आहे आणि उजव्या साईडला जे टिक मार्क आलेले आहेत त्या सगळ्या टिक मार्क करायच्या आहे. त्याचबरोबर फॉर्म भरत जाताना आत्ताच या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती चेक करायची आहे. जर तुमची या ठिकाणी कुठलीही माहिती चुकली तर तुम्हाला सबमिट झाल्यानंतर तुम्हाला कोणतीही चेंज करता येणार नाही. त्यासाठी आत्ताच चेंज करायची. संपूर्ण माहिती भरलेली आहे. त्यानंतर सबमिट बटन या ऑप्शनवर क्लिक करून ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर तुम्हाला ठिकाणी जी की रजिस्ट्रेशन तुम्हाला सबमिट सक्सेसफुल झालेलं आहे, रजिस्टर नंबर वगैरे संपूर्ण माहिती आलेली आहे. फक्त क्लोज ह्या बटन क्लिक करायचं आहे. या ठिकाणी तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता. आता गो टू अप्लाय ॲप्लिकेशन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ओके, तर तुम्हाला या ठिकाणी 5 स्टेप असणार आहे. त्यामध्ये पर्सनल डिटेल, ॲडिशनल डिटेल, कम्युनिकेशन, कोलेशन एक्सप्रेस आणि पेमेंट अशा 5 डिटेलमध्ये तुम्हाला फॉर्म जाईल. त्यासाठी पहिल्यांदा पोस्ट सिलेक्शनमध्ये नोट बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याचबरोबर पदाचं नाव लेबर कामगार या ठिकाणी तुमचं आलेलं आहे. आता मॅरिड स्टेटस मॅरिड अनमॅरिड काय असेल ते सिलेक्ट करा. त्याचबरोबर 28 मार्च 2000 नंतर मुलांची संख्या किती आहे तर इथे तुम्हाला येस किंवा नो, 2पेक्षा जास्त मुलांची संख्या आहे का, येस किंवा नो तुम्हाला करायचं आहे. त्यानंतर मित्र तुम्हाला या ठिकाणी पुढचा आहे तो डोमासेल सर्टिफिकेट. डोमासेल कोणी दिलं तर इंडियन नॅशनॅलिटी सिलेक्ट करा. डोमासेल आहे का तर महाराष्ट्र रहिवासी आहे तर हे सिलेक्ट करा. डोमासेल ज्या संस्थेने दिलं त्याचं तहसीलदार वगैरे काय असेल ते सिलेक्ट करा. तारीख टाका आणि अनुक्रमांक नंबर टाका. आता लक्षात घ्या मित्रांनो, पुढची पोस्ट आहे या ठिकाणी कॅटेगरी सर्टिफिकेट. यामध्ये मित्र तुम्हाला SC असेल, SC ST OBC BJT NTB NTC OBC EWS ओपन ACBC आरक्षण आहे. मित्र लक्षात घ्या, तुम्हाला या ठिकाणी ओपनला एकही जागा नाही, EWSला जागा नाही आणि ACBCला सुद्धा जागा नाही. त्यामुळे जे विद्यार्थी या ठिकाणी क्वालिफाईड नसणार आहेत, जर तुम्ही कास्ट असेल तर तुम्ही कास्टमधून आरक्षण भरायचं आहे. यामध्ये तुम्हाला कोणतंही समांतर आरक्षण तुम्ही घेऊ शकत नाही. म्हणजेच तुमचा कास्टमध्ये असेल तर कास्टचं तुम्हाला मेरिट लागणार. ओपनची जागा नसल्यामुळे तुम्हाला ओपनमध्ये जाता येणार नाही. म्हणून तुमचं जी कास्ट असेल तर तुमची कास्ट या ठिकाणी तुम्हाला टाकायची आहे. उदाहरणार्थ OBC असेल OBC टाका. OBC कास्ट कोणी दिलं ते. त्याचबरोबर जात प्रमाणपत्राचा दिनांक, सिरियल नंबर टाका. वैधता असेल तर वैधता. त्याचबरोबर OBCला कास्ट नॉन क्रिमिनल लागतं. नॉन क्रिमिनल कोणी दिलं ते टाका. नॉन क्रिमिनलची तारीख आणि अनुक्रमांक नंबर टाकायचा. त्याचबरोबर डिसेबिलिटी मार्क टाका. त्याचबरोबर तुमच्याकडे पॅन कार्ड आहे तर हे सिलेक्ट करा. पॅन कार्ड नंबर टाका आणि त्यावर नाव टाका. नसेल तर नो करू शकता. ड्रायव्हिंग लायसन्स आहे का तर हे सिलेक्ट करा. ड्रायव्हिंग लायसन्सचा तपशील तुम्हाला टाकायचा आहे. नसेल तर नो करू शकता. तुमच्याकडे मतदान कार्ड आहे का तर हे सिलेक्ट करा. त्याचा नंबर टाका. नसेल तर नो करू शकता. तुमच्याकडे पासपोर्ट आहे का हे सिलेक्ट करा. त्याचे डिटेल्स टाका. नसेल तर तुम्ही नो करू शकता.
तुमच्याकडे बँक पासबुक आहे का, तर हे सिलेक्ट करा, त्याचे डिटेल टाका, नो करू शकता. ह्या 6पैकी एक तुम्हाला 5पैकी एक नाही, तुम्हाला यामध्ये तुम्हाला 5पैकी एक तर तुम्हाला द्यायचं आहे. टिक मार्क करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, आपण सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मित्रांनो सेव्ह नेक्स्ट बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ओके, डाटा सेव्ह सक्सेसफुल झालेले आहे. त्यानंतर ओके बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करा. आता पुढची स्टेप म्हणजे ॲडिशनल डिटेल. यामध्ये मित्र तुम्हाला BMC बाधित प्रकल्पग्रस्ताचे तुम्ही कर्मचारी आहात का, तर असेल तर हे सिलेक्ट करा. त्याचे तपशील लिहायचे आहेत, नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही भूकंपग्रस्तांमधून अर्ज करू इच्छिता तर हे सिलेक्ट करा. त्याचा तपशील लिहा. भूकंपग्रस्त सर्टिफिकेट कोणी दिलं, कसं दिलं, काय, त्याचा अथॉरिटी नेम आणि सिम अनुक्रमांक नंबर टाका. नसेल तर नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही माजी सैनिक म्हणून नामांकित केला आहेत का, हे सिलेक्ट करा. त्याचे तपशील टाका. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही अप्रेंटिसशिप BMC मध्ये केली असेल तर हे सिलेक्ट करा. त्याचा डिटेल भरा. नसेल तर तुम्ही नो करू शकता. तुम्ही हँडिकॅप असाल तर हे सिलेक्ट करा. हँडिकॅप पर्सेंटेज किती आहे ते टाका. टाईप टाका आणि व्हीलचेअरचा हवा आधार हवा का, येस किंवा नो करा. हँडिकॅपमधून अर्ज करून नसेल तर तुम्ही नो करू शकता. एक सर्व्हिसमॅन असेल तर हे सिलेक्ट करा. माझी देवे एक सर्व्हिसमॅन येस किंवा नो आहे सिलेक्ट करा. सेवेत जॉईनिंग डेट, रिलीज डेट आणि टोटल एक्सपिरियन्स तुम्हाला पिरियड टाकायचे. नसेल तर तुम्ही नो करू शकता. जर तुम्ही खेळाडूमधून अर्ज करू इच्छिता तर हे सिलेक्ट करा. खेळाडूचा प्रकार, स्टेट लेवल कोणते आहे ते, टुर्नामेंटचं नाव टाकायचं आहे. त्याचबरोबर मेडल टाका. प्रमाणपत्र कोणी दिलं त्याचं नाव, तारीख आणि नंबर टाकायचा आहे. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेचे जल प्रकल्पासाठी जमीन संपादित केली आहे का, तर सिलेक्ट करा. त्याचा तपशील लिहा. नसेल तर नो करू शकता. त्याचबरोबर तुम्ही बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी आहात का BMCचे, ते सिलेक्ट करा. त्याचा तपशील लिहा. नसेल तर तुम्ही नो करू शकता. त्याचबरोबर आपण यापूर्वी कधी प्राबल्यात केलं आहे का, म्हणजे तुम्हाला कधी एक्झामिनेशनसाठी बॅन केला आहे का, ते सिलेक्ट करा. त्याचं कारण लिहा. नसेल तर नो करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला कुठला गुन्हा वगैरे काही नोंद आहे का, FIR वगैरे, तुम्हाला नो करायचे. जर तुमच्यावरती आहे तर हे सिलेक्ट करा. त्याची माहिती तुम्हाला भरायची आहे. संपूर्ण माहिती भरलेली आहे. त्यानंतर मी सेव्ह नेक्स्ट बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करून डाटा सक्सेसफुल झालेले आहे. आता तिसरी पोस्टमध्ये कम्युनिकेशन डिटेल्स, यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल भरायचे आहे. त्यामध्ये तुमचा पोस्टाचा ॲड्रेस, इंडिया कंट्री सिलेक्ट करा. स्टेट कोणता आहे ते सिलेक्ट करायचं आहे. जिल्हा कोणता आहे ते सिलेक्ट करा. पिनकोड टाका आणि पत्रावरचा करस्पॉन्डंट परमनंट ॲड्रेस एकच असेल तर येस बटनवर क्लिक करून सेव्ह नेक्स्ट करायचं आहे. ओके, सगळी माहिती भरलेली आहे. त्यानंतर मी तुम्हाला सेव्ह नेक्स्ट बटन ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ओके, आपला ॲड्रेस सक्सेसफुली डाटा सेव्ह सक्सेसफुल झालेला आहे. त्यानंतर ओके बटन ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता पुढचा आहे तो मॅट्रिक्युलेशन डिटेल वगैरे माहिती भरायची. त्यामध्ये मी तुम्हाला यू हॅव कंप्लीट टू मॅट्रिक्युलेशन हे सिलेक्ट करा. त्याचबरोबर मंडळाचे बोर्डाचे नाव लिहायचं आहे. तुम्हाला गुणाचे पर्सेंटेज CGPA काय असेल ते सिलेक्ट करा. ऑप्टेन मार्क्स, टोटल मार्क्स टाकून पर्सेंटेज आलेली. त्याचबरोबर 12वी असेल तर 12वीची डिटेलमध्ये बोर्ड कोणतं ते सिलेक्ट करा. बोर्ड, युनिव्हर्सिटी, स्कूल नेम टाका. CGPAचा प्रकार वगैरे टाका. ऑप्टेन मार्क्स, टोटल मार्क्स टाकून पर्सेंटेज टाकायचे. 12वीचं पासिंग वर्ष सिलेक्ट करा. जर तुम्ही डिग्री असेल तर हे सिलेक्ट करा. डिग्रीची डिटेलमध्ये डिग्री कोणती डिग्री, एनी डिग्री सिलेक्ट करा. कोणत्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधून डिग्री ते झाली ते सिलेक्ट करा. उत्तीर्ण वर्ष, महिना वगैरे काय असेल ते टाका. पर्सेंटेज वगैरे काय असेल टाका. ऑप्टेन मार्क्स, टोटल मार्क्स टाकायचे. त्याचबरोबर तुम्हाला माध्यमिक शाळा म्हणजे 10वीमध्ये मराठी विषय गुण उत्तीर्ण झाला तर हे सिलेक्ट करा. आणि तुम्हाला या ठिकाणी तुमचं जे उमेदवारांना या ठिकाणी फिजिकल असणार आहे त्यासाठी वेट टाकायचं आहे. वेट किती असेल ते टाकायचं आहे. हाईट टाकायची आहे आणि सेव्ह नेक्स्ट तुम्हाला करायचं आहे. ओके, तर आपण सगळी माहिती भरलेली आहे. यासाठी मी सेव्ह नेक्स्ट बटन ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. ओके, सगळी माहिती भरलेली आहे. त्यासाठी आता सेव्ह नेक्स्ट बटन ह्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. आता डाटा सेव्ह सक्सेसफुल झालेले आहे. त्यानंतर ओके बटन ह्या ऑप्शनचा क्लिक करायचं आहे. आता त्यानंतर मी डॉक्युमेंट अँड पेमेंट लक्षात घ्या. तुमचा नजीकच्या काळातील फोटो अपलोड करायचा. त्यासाठी क्लिक हिअर टू अपलोड बटन ह्या ऑप्शनवर क्लिक करा आणि लाईव्ह फोटो आणि एक अपलोड फोटो घ्यायचा आहे. अपलोड फोटो मित्रांनो तुम्हाला 200 KB पर्यंत तुम्हाला अपलोड करायचे आहे. त्याचबरोबर पुढचा आहे तो सिग्नेचरमध्ये क्लिक हिअर टू अपलोड ह्यावर तुम्ही क्लिक करा. 200 KB पर्यंत सिग्नेचर सुद्धा अपलोड करायचं आहे. त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 12वी मार्कशीट, डिग्री मार्कशीट, प्रमाणपत्र, डोमासेल अपलोड करायचं आहे. जर तुमचं 10वी 12वी तर फिक्सच असणार आहे. डिग्री असेल तर डिग्री टाका. जर तुमची कास्ट नॉन क्रिमिनलमध्ये मोडत असेल तर नॉन क्रिमिनल अपलोड करा. नसेल तर नो करा. जर तुम्ही पॅन कार्ड वगैरे काय देणार असेल तर ते ॲड करा. आणि इतर डॉक्युमेंट्समध्ये जर तुम्ही एक आरक्षण घेणार असाल म्हणजे प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त किंवा कुठलं आरक्षण किंवा BMCचे कर्मचारी वगैरे काय असेल आरक्षण तर त्याचं डॉक्युमेंट्स सुद्धा अपलोड करायचे.
सगळं अपलोड केल्यानंतर तुम्हाला सगळे टिक मार्क सिलेक्ट करायचे आहेत आणि खाली कॅप्चा टाकायचा आहे आणि पहिल्यांदा सबमिट करण्यापूर्वी फॉर्म एकदा प्रिव्ह्यू करा. प्रिव्ह्यू करत असताना तुम्ही सगळी भरलेली माहिती आहे ती एकदम तुम्हाला दिसणार आहेत आणि आत्ताच काय असेल तर चेक करा आणि चेंज करा. एकदा का सबमिट केल्यानंतर तुम्हाला कोणताही बदल करता येणार नाही. सबमिट करण्यासाठी सबमिट बटन हे ऑप्शनवर क्लिक करा आणि जे की फॉर्म या ठिकाणी सबमिट सक्सेसफुली होणार आहे. आता जे आता जे पेज ओपन होणार आहे ते पेज डायरेक्टली पेमेंटचं असणार आहेत. पेमेंट मित्रांनो तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बँकिंग किंवा UPI तुम्ही पेमेंट करू शकता. पेमेंट झाल्यानंतर तुम्हाला फॉर्मची प्रिंटआउट आणि चॅलेंजची प्रिंटआउट काढून घ्यायची आहे. ओके, तर इथे मित्रांनो तुम्हाला BMC मार्फत कामगार या पदाची एक नवीन जाहिरात. व्हिडिओ कसा लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.